अब्दुल सत्तार सारख्या मंत्र्यावर तर अनेक आरोप आहे। वाळू उपस्यापासून तर एका माजी सैनिकाचं जागा हडप करण्यापर्यंत आरोप झालेले आहे। कृषि विभाग जिस इस महाराष्ट्र का था है, उसके मिनिस्टर ने इनलीगल तरीके से हर जगह जाके व्यापारियों को तकलीफ देने का काम किया है। उसी प्रकार जो तत्कालीन कृषि मंत्री है, उनके खुद के प्राइवेट सेक्रेटरी अलग अलग जगह जाके किसानों को, उसी प्रकार व्यापारियों को धमकी दे रही है। और जिन पे भ्रष्टाचार का आरोप था, ईडी सरकार ने किया था, उनको भी अभी सरकार ने मिनिस्टर किया है। कुछ विधायक अपात्र हो सकते हैं, शेड्यूल 10 के तहत उन पे कार्रवाई हो सकती है, ऐसे लोग इस सरकार में है। जातीय दंगली सुद्धा या महाराष्ट्रात मागच्या काळात घडलेल्या आहे। अकोल्यामध्ये दंगल घडली, शेवगावमध्ये घडली, संभाजीनगरमध्ये घडली, संगमनेरमध्ये घडली, कोल्हापूरमध्ये घडली। आणि या सगळ्या दंगली जर बघितल्या तर या सरकारने घडविलेल्या आहे की काय? सुप्रीम कोर्ट ने जिनको ग्रुप लीडर बोल के भी नकारा है, वो आज महाराष्ट्र के सीएम है। इसका मतलब असंवैधानिक सीएम इस महाराष्ट्र में है। और ऐसे असंवैधानिक सीएम जिन्होंने पार्टी तोड़ के, शिवसेना तोड़ के, बाद में राष्ट्रवादी कांग्रेस में भी ऐसी प्रकार के पार्टी में उन्होंने डिवाइड करके जो सरकार आई है, ये सरकार असंवैधानिक सरकार है। ये सरकार किसानों के प्रश्न के बारे में नाकाम रही है। किसानों को प्याज के बारे में जो अनुदान इन्होंने डिक्लेयर किया था, अभी तक नहीं मिला है। कॉटन, इसका भाव नीचे आया है, इसलिए किसानों ने जो कॉटन घर में रखा है उसको भी अभी खरीदी नहीं हो रही है उसकी। किसानों की आत्महत्या बड़े पैमाने में इस महाराष्ट्र में हो रही है। पिछले एक साल में 1200 के ऊपर आत्महत्या इस महाराष्ट्र में हुई है। किसानों को उनकी जो उपज है उसमें जो नुकसान हुआ था, उसका जो सरकार ने डिक्लेयर किए थी एनडीआरएफ के मुताबिक जो घोषणा की थी, अभी तक किसानों को नहीं मिली है। लॉ एंड ऑर्डर का बड़ा प्रश्न इस महाराष्ट्र में है। दिन दहाड़े हत्या हो रही है, अपहरण हो रहा है, रेप हो रहे हैं, गुंडागर्दी बढ़ रही है। और ऐसे कुछ गुंडागर्दियों को तो सरकार में के कुछ लोग संरक्षण दे रहे हैं। सरकार में के अनेक मंत्रियों पे भ्रष्टाचार के आरोप है। जो बदलियां हुई उसमें धांधली हुई है। जो महसूल विभाग है, इसमें बड़े पैमाने पे धांधली हुई है। कृषि विभाग में हुई है। कृषि विभाग जिस इस महाराष्ट्र का था है, उसके मिनिस्टर ने इनलीगल तरीके से हर जगह जाके व्यापारियों को तकलीफ देने का काम किया है। उसी प्रकार जो तत्कालीन कृषि मंत्री है, उनके खुद के प्राइवेट सेक्रेटरी अलग अलग जगह जाके किसानों को, उसी प्रकार व्यापारियों को धमकी दे रही है, गैर व्यवहार करने का प्रयास कर रहे हैं। ऐसे कृषि मंत्री जो तत्कालीन है, उनको संरक्षण ये सरकार दे रही है। इसी प्रकार ये सरकार भ्रष्टाचार से लथबथ हुई है। बदलियों में भ्रष्टाचार हुआ है। दिन दहाड़े लोग बोल रहे हैं कि मंत्रालय में 40% पैसे लिए जाते हैं, ठेकेदारों को और बिल्डरों को संरक्षण दिया जा रहा है। ऐसी सरकार इस महाराष्ट्र में काम कर रही है। ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, इसका यूटिलाइज करके जो लोग सरकार के खिलाफ बात करते हैं, उन पे दबाव लाने का प्रयत्न होता है। उनकी बात दबाने का प्रयास ये सरकार करती है। और जिन पे भ्रष्टाचार का आरोप था, ईडी सरकार ने किया था, उनको भी अभी ये सरकार ने मिनिस्टर किया है। और इसलिए ऐसा जो सरकार है, जिसको अभी कुछ दिनों में शायद जो सुप्रीम कोर्ट का डिसीजन हुआ, उसके मुताबिक कुछ विधायक अपात्र हो सकते हैं, शेड्यूल 10 के तहत उन पे कार्रवाई हो सकती है, ऐसे लोग इस सरकार में है। और इस प्रकार महाराष्ट्र की इंडस्ट्री, एग्रीकल्चर, इस सब में महाराष्ट्र में पीछे जा रहा है। महाराष्ट्र में जो समृद्धि महामार्ग जो बनाया गया है शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के नाम से, उसमें बड़ी जल्दी की गई है। इस रास्ते से अभी तक अनेक बड़े एक्सीडेंट हुए हैं, हादसे हुए हैं, लेकिन सरकार इस पे कोई नियंत्रण नहीं रख सक रही है। कारण यह रास्ता अभी पूरा ही नहीं हुआ तो उसका उपयोग शुरू हुआ है।
और इस प्रकार खारघर में भी जो घटना हुई थी उष्माघात से, जो ज्येष्ठ निरूपणकार है धर्माधिकारी जी, इनके प्रोग्राम में जो 15 लोग उष्माघात से मृत्युमुखी हुए थे, वो प्रोग्राम जिस डिपार्टमेंट ने आयोजित किया था, सांस्कृतिक विभाग ने, इसको जो जिम्मेदार है अधिकारी, उन पे अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुई है। सरकार शासन आपल्या दारी नाम का प्रोग्राम ले रहा है, लेकिन ये शासन अपने दार में बोल तो घर पे लेके जाने के समय चीफ मिनिस्टर जा रहे हैं, डीसीएम जा रहे हैं, इसका मतलब सरकार का नीचे की यंत्रणा सुन नहीं रही क्या, ऐसा एक सवाल है। और ये शासन अपने आधारित प्रोग्राम के तहत एडवर्टाइजिंग, खुद का प्रमोशन, जनता का जो पैसा है सरकार के माध्यम से खर्चा करके इस माध्यम से सिर्फ खुद का प्रमोशन किया जा रहा है, इसका जनता का कोई फायदा नहीं हो रहा है। इसलिए सरकार हड़बड़ाई है, सरकार गड़बड़ाई है, ये सरकार पे अनेक कलंक लगे हैं। इसलिए ऐसी कलंकित सरकार के साथ हम चाय पान नहीं कर सकते, इसमें हमको कोई इंटरेस्ट नहीं। इसलिए हमने सभी पक्षों ने मिलकर ये चाय पान के प्रोग्राम पे बहिष्कार डाल दिया है। शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, मागच्या अधिवेशनात कांद्याला 350 रुपये जाहीर केले होते, तेही 31 मार्च पर्यंतचे अनुदान, हे 1 रुपया सुद्धा अनुदान सरकारने अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही। उलट कित्येक शेतकऱ्यांचं जे रजिस्ट्रेशन हे कॅन्सल करण्याचा प्रकार घडलेला आहे। कापूस या भावामुळे जो कापूस 12,000 पर्यंत होता तो 6,100 पर्यंत आला होता। अनेक शेतकऱ्यांनी घरामध्ये कापसाला भाव मिळेल या आशेनं आजही कापूस साठा करून ठेवलेला आहे। या कापसावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही। अतिवृष्टी आणि सततचा पाऊस, अतिवृष्टीचे सुद्धा संपूर्ण निधी अजून सरकारने पोहोचवलेला नाही शेतकऱ्यांना, आणि सततच्या पावसाच्या वेळेस सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीनं आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार अशी राणा भीमदेव थाटात घोषणा केली होती। परंतु दुपटीनं सोडा, एकटीनं सुद्धा एका वेळेस सुद्धा अजून एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना कोणतेही सततच्या पावसाचे निधी, पैसा, अनुदान कोणतेही मिळालेलं नाही। कांद्याचं सुद्धा 350 रुपये फक्त घोषणा झालेली आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा एक विक्रम या महाराष्ट्रात मागच्या काळात घडतो की काय, अशा प्रकारची भयावह स्थिती निर्माण झालेली आहे। एक प्रकारे जर विचार केला तर मागच्या 13 महिन्यामध्ये जवळपास 1250च्या वर आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहे। एक मिनिट थांबा थोडं, ते बाहेर कुठेतरी मशीन लावलेलं दिसते, थोडं बंद करू ना। कारण मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी, की हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणं माझी प्राथमिकता असेल। परंतु मराठवाडा, विदर्भ, काय कोकणामध्ये सुद्धा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्महत्या झालेल्या आहे शेतकऱ्यांच्या। कोकणात सुद्धा 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। आणि म्हणून प्राथमिकता आपली ज्या विषयाला होती त्यात हे सरकार पूर्णपणे सपशेल अपयशी ठरलेलं आहे। आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा या सरकारने उडविलेला आहे। कारण अनेक खून घडलेले, माता भगिनीवर अत्याचार घडलेला आहे। इथं हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून खून घडला। कर्वे नावाचा जो एका महिलेवर घडलेला अत्याचार आपल्याला चांगला माहिती आहे, साने नावाच्या व्यक्तीने केलेला। रायगडावर एका एमपीएससी झालेल्या युवतीचा खून केला गेलेला आहे। पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या कोयत्यानं खून करण्याचा प्रयत्न केला। आणि भयावह सगळ्यात महत्त्वाचं की नागपूरमध्ये मी मागच्या आठवड्यात गेलो होतो, तिथं जे गावठी कट्टे म्हणजे पिस्तुलाचे, हे विकण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये आहे। म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या खून घडतायत। सरकार पुरस्कृत जातीय दंगली सुद्धा या महाराष्ट्रात मागच्या काळात घडलेल्या आहे। अकोल्यामध्ये दंगल घडली, शेवगावमध्ये घडली, संभाजीनगरमध्ये घडली, संगमनेरमध्ये घडली, कोल्हापूरमध्ये घडली। आणि या सगळ्या दंगली जर बघितल्या तर या सरकारने घडविलेल्या आहे की काय, अशा प्रकारची स्थिती कायदा सुव्यवस्थेची सुद्धा या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। हे सगळं कमी पडलं की काय म्हणून सरकारच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत। या राज्याचे महसूल मंत्री यांनी बदल्यामध्ये ज्या पद्धतीनं
व्यवहार केलेले आहे। मित्तल टावर मध्ये बसून बदल्या होतात, व्हॉट्सअपवर बदल्या होतात, राज्याचे महसूल मंत्री बदल्या करतात, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, एसडीएम असेल, याच्यात बदल्या ज्या घडल्या याला मॅटनी स्थगिती दिलेली आहे। प्रमोशन मध्ये या सरकारने महसूल मंत्र्यांनी घोटाळे केलेले आहे, बदल्यामध्ये केलेले, तसंच कृषी विभागाने केलेलं आहे, तसंच अन्न व औषध विभागाने केलं आहे। या राज्याच्या मंत्र्यावर थेट आरोप दररोज घडतात। अब्दुल सत्तार सारख्या मंत्र्यावर तर अनेक आरोप आहे, वाळू उपस्यापासून तर एका माजी सैनिकाचं जागा हडप करण्यापर्यंत आरोप झडलेले आहे। संजय राठोडवर तसेच आरोप आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका मंत्र्यांनी, चव्हाण जे मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम, यांनी कबूल केलं की माझ्या खात्यामध्ये बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। आणि मंत्री अशा पद्धतीने भ्रष्टाचार कबूल करत असूनही अशा मंत्र्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही। अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे। ईडी सारखी यंत्रणा, सीबीआय सारखी यंत्रणा, इन्कम टॅक्स सारखी यंत्रणा वापरून वेगवेगळ्या पक्षाच्या, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेनेचे असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न नव्हे दबाव आणला जातोय। आणि या दबावातून शिवसेना फोडण्याचं पाप, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून हे सरकार अशा पद्धतीनं करत असताना या सरकारमधील आमदारावर अपात्रतेची तलवार आहे। अशी असताना या महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले, याच्यावर कोणतीही कारवाई, कोणतंही म्हणणं आताचं सरकार मांडत नाही। आणि म्हणून असे सगळं काम करणार हे सरकार या महाराष्ट्रात आहे का नाही आहे। कृषी खात्याचे मंत्री यांचे स्वतःचे स्वीय सहाय्यक अकोल्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन गोडाऊनला सील लावतात, कंपन्याला ब्लॅकमेलिंग करतात। मला असं वाटतं एखाद्या अधिकाऱ्यानं रीतसर अशी कारवाई केली असती तर आपण समजू शकतो, परंतु एका खात्याच्या मंत्र्याचे स्वीय सहाय्यक अशा पद्धतीनं काम करतात। मला असं वाटतं अतिशय ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे। मराठा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, धनगर आरक्षणावर या सरकारने राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा केल्या होत्या। आमचं सरकार येऊ द्या, मराठ्यांना 4 दिवसात आरक्षण देऊ, अशा प्रकारची वल्गना केल्या होत्या। आमचं सरकार येऊ द्या, धनगरांना 24 तासात आरक्षण देऊ, अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या। आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळ्या सामाजिक घटकावर सुद्धा अन्याय या ठिकाणी घडलेला आहे। हे कमी पडलं की काय अन्यायाचं, म्हणून एक समृद्धी मार्ग सारखा जो महामार्ग आहे या ठिकाणी मागच्या 4-6 महिन्याच्या काळात जे अपघात घडलेले हे सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही। कारण हा समृद्धी मार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही, कोणत्याही सुविधा या रस्त्यावर नाही। आज 15 दिवसापूर्वी 25 लोक घेऊन जाणारी बसची जी दुर्घटना घडली, परत त्याच्यानंतर काही नियंत्रण येईल अशा प्रकारचं जर वाटलं तर त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी, लगेच तिसऱ्या दिवशी दररोज या समृद्धी महामार्गावर अपघात घडतात। समृद्धी महामार्गाचा दर्जा, समृद्धी महामार्गात झालेला भ्रष्टाचार आणि समृद्धी महामार्गाच्या सोयीसुविधा जर बघितल्या तर या सरकारने हा समृद्धी महामार्ग जनतेचा जीव घेण्यासाठी निर्माण केला की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। हे सगळं होत असताना खारघरमध्ये जी घटना घडली होती, ज्येष्ठ निरूपणकार आचार्य धर्माधिकारी या काळात उष्माघातानं ज्या नागरिकांचा, जे सेवेकऱ्यांचा मृत्यू झाला होता, निश्चित अशा प्रकारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, याच्याविषयी आम्हाला आनंद आहे। परंतु ज्या सांस्कृतिक खात्याला या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी दिली होती, जवळपास 16 कोटी रुपये कार्यक्रमावर खर्च केलेले असताना अशा पद्धतीनं या निरूपणकारांना मानणाऱ्या जे सेवेकरी त्यांचा जो मृत्यू झाला याच्यावर अजून कोणतीही कारवाई घडलेली नाही। याच्याविषयी समिती नेमली होती, या समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचं काम या सरकारने केले। म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीनं झालेले मृत्यू, हे मृत्यूला हे सरकार एक प्रकारे या मृत्यूला वाचा फोडली पाहिजे, या मृत्यूचा तपास झाला पाहिजे, याच्यावर जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, परंतु हे कुठेही घडलेलं नाही। म्हणून अशा पद्धतीने हे सरकार एक कलंकित सरकार आहे। महाराष्ट्राला एक प्रकारे जी फुले शाहू आंबेडकरांची, छत्रपती शिवरायांची परंपरा असणारा हा महाराष्ट्र आहे, यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्राला एक कलंकित करण्याचं काम आजचं सरकार करतंय। आणि म्हणून या सरकारने ज्या पद्धतीनं शिवसेना फोडण्याचं पाप केलं, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडून
एक पाप केलेलं आहे आणि म्हणून असं हे सरकार हे कलंकित सरकार आहे। या कलंकित सरकारबरोबर आम्ही सगळे पक्ष कोणीही चहापान घेऊ शकत नाही आणि म्हणून या चहापानात आम्हाला कोणतंही स्वारस्य नसल्याचं आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळविलेलं आहे।